नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तुळ राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. मंडळी, नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओत मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेणार आहोत. तसेच महिन्यात या कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया आपल्या राशीसाठी कसा राहणार आहे फेब्रुवारी महिना. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा शुक्र 5 फेब्रुवारी नंतर कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानात गोचर भ्रमण करणार आहे, ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने होताना दिसेल. विशेष करून जे विद्यार्थी फायनान्स, शेअर मार्केट, कला कौशल्य म्हणजे आर्ट, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग, आर्किटेक्ट, नाटक, सिनेमा अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत अशा, तसेच या महिन्यामध्ये या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या परीक्षा देत आहेत. तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रवी ग्रहाची साथ सुद्धा याच पंचम स्थानातून मिळणार आहे, ज्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कालखंड अत्यंत उत्तम असा जाणार आहे. प्रेमसंबंधामध्ये मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी सुद्धा या शुक्र ग्रहाचा योग शुभ असणार आहे. तर तुटलेले प्रेमसंबंध पुन्हा एकदा जुळून घेण्यासाठी हा ग्रह योग या महिन्यात शुभ परिणाम आपल्याला निश्चितपणे देताना दिसतो आहे. राहू, केतू, शनी, गुरु या ग्रहाचा या महिन्यातील शुभ योग IT, इंजिनिअरिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, लॉ, ॲग्रिकल्चर, शाळा कॉलेजमधील प्रोफेसर, आर्किटेक्ट, आर्किओलॉजी, मेकॅनिकल इंजिनियर्स, ऑटोमोबाईल्स अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी शुभ परिणाम वाढवणारे आणि देणारे राहणार आहेत. नोकरीच्या निमित्ताने तर काही जणांना यामध्ये करत असलेल्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी सुद्धा मिळताना, डेव्हलप होताना दिसेल. तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा आणि आली तर घ्यायला विसरू नका. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही. तसेच याच क्षेत्रातील व्यावसायिक मंडळींना सुद्धा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसाय वृद्धीचा शुभयोग या महिन्यात सुरू राहणार आहे. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रहच अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू असेल त्यांना मात्र आर्थिकदृष्ट्या हा महिना थोडा विवंचना वाढवणारा राहील, कर्जबाजारीपणा वाढवणारा राहील, कर्ज वाढवणारा राहील. तेव्हा अवश्य आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्या. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधी या महिन्यामध्ये मिळाली तर ज्यांना आवड आहे, इच्छा आहे ते अवश्य मंडळी घेऊ शकतात. तूळ राशीचा मूळ स्वभाव हा कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय करण्याकडे किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी करण्याकडे अधिक असतो. त्यामुळे नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना स्वतःच्या व्यवसायात किंवा इतर पॅसिव्ह इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने पदार्पण करायचं असल्यास योग्य मार्गदर्शन घेऊन पूर्ण वेळ किंवा अर्धा वेळ व्यवसायात पदार्पण करण्यासाठी या महिन्यातील हे सगळे ग्रहयोग अनुकूल अशी साथ देतील. तसेच आपल्या राशीचे पालक वर्ग आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ इच्छितात त्यांनी अवश्य असे महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घ्यायला बिलकुल हरकत नाही. जमीन जुमला, सोनं, दागदागिनं यांची खरेदी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीसाठी सुद्धा अवश्य आपण विचार करत असाल तर निर्णय घेऊ शकता आणि विचार पक्का करू शकता. आरोग्याच्या संदर्भात हा महिना संधिवात, पायाची दुखणी, दातदुखी यामध्ये थोडा काळजी घ्या असं सांगतोय. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अत्यंत सूक्ष्मपणे आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास
अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती मागवून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहज हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या आमच्याकडून घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता आपल्या राशीसाठी इलेक्ट्रॉनिक, फार्मा, फायनान्स, लॉजिस्टिक, स्टील, IT, FMCG, बँकिंग, पॉवर, इंजिनिअरिंग, ऑइल, इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करताना दिसत आहेत. तेव्हा योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील. त्यामुळे नवीन स्क्रिप्ट शोधायला सुद्धा हरकत नाही. त्याच्यामध्ये विशेष लाभ राहील. तर मंडळी, हे होते या महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल निर्णय घ्यायला सुद्धा. महिन्याची सुरुवात शुभ आणि आनंदी राहताना दिसते आहे. 1 ते 4 फेब्रुवारी हे पहिले 4 दिवस. त्यामुळे महत्त्वाची कामं हातात घेण्यासाठी, नोकरीमध्ये बदल करण्यासाठी, नवीन नोकरीचे प्रयत्न करण्यासाठी हे दिवस शुभ राहते. तर आपले सहकारी, मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं मार्गदर्शन घ्यायला अवश्य घेऊ शकता. साथ उत्तम मिळेल. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळेल तेव्हा प्रॉफिट बुकिंगसाठी शुभ दिवस. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात जे नवीन उमेदवार काम करतायत, प्रयत्नात आहेत, अशा मंडळींनी आपल्या या प्रयत्नांमध्ये अवश्य वाढ करावी. चांगल्या नोकरीची संधी दिसत आहे. 5, 6, 7 फेब्रुवारी हे पुढचे 3 दिवस मात्र स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्या असं सांगणारे आहे. या काळात थोडंसं खर्चाचं नियोजन करून चालावं लागेल आणि व्यवहारामध्ये सुद्धा सावध राहून काही निर्णय घ्यावे लागतील आणि नुकसान टाळावं लागेल. परदेश गमनाची संधी आलीच अवश्य घेऊ शकता. 8 ते 14 फेब्रुवारी हे पुढचे 7 दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाची निर्मिती करणारे दिवस. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी या काळात घेऊ शकता. मानसन्मान, पदप्रतिष्ठा प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात. नवीन माहिती, नवीन शिक्षण घेण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी हे दिवस शुभ राहते. 15-16 फेब्रुवारी थोड्या घरगुती गोष्टींमुळे चिंता वाढवणारे दिवस. मात्र भूमी, भवन, वाहन, घरासंदर्भात काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस. 17-18-19 फेब्रुवारी नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. काही महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस चांगल्या लाभाचे असणार आहे. 20-21 फेब्रुवारी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उगाच धावपळ आणि दगदग करू नका. तसेच विरोधक आणि आपल्या प्रतिस्पर्धी यांच्यावर लक्ष ठेवून राहा. 22-23 फेब्रुवारी महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 24-25 फेब्रुवारी विरोधकांच्या भूमिकेवर जरा जास्त लक्ष द्या आणि आपलं आरोग्य सांभाळा. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक घ्या. महिन्यातले शेवटचे 3 दिवस 26, 27, 28 फेब्रुवारी कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे दिवस, शुभ दिवस. धार्मिक कार्य, धार्मिक आणि मांगलिक कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती. या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचा आहे आध्यात्मिक उपाय. तो म्हणजे माता महालक्ष्मीची आणि महाविष्णूंची उपासना या काळात जास्त वाढवायची. त्यासाठी या संदर्भातले विविध स्तोत्र आणि मंत्रपाठ अवश्य वाढवा. तर ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप मात्र 1 माळ अवश्य सुरू ठेवा. विष्णू सहस्त्रनामावली, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र यांचं वारंवार पठण या महिन्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये करण्याचा अट्टहास ठेवा. तर ही मंडळी होती आपल्या तुळ राशीची फेब्रुवारी महिन्यातील मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आवडला असेलच लाईकसुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. मंडळी, या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच आपल्या चॅनलतर्फे
प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करण्यात येत आहेत. या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, तर कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची, तसेच 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयीची माहिती जाणून घ्यावी. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. मंडळी, नेहमीप्रमाणे आपण जी माहिती देत असतो ती म्हणजे ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ₹331 फोनपे करून भारतात कुठेही मागवू शकता. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला फक्त व्हॉट्सअप मात्र करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अत्यंत सुंदर असा 700 ओव्यांचा हा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध याचं वाचन, पारायण सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने आपण करू शकता. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे 108 नावं संकलित केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, शिवपिंड, तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपले ऑर्डर करा. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र पितळेचं, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, आपल्याला ऑर्डर करायची आहे, माहिती घ्यायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. मंडळी, असा हा नवीन महिना फेब्रुवारी आपल्यासाठी शुभ, लाभ आणि आरोग्याचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये नवीन म्हणजेच वृश्चिक राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोवाय असावा. धन्यवाद.